नमस्कार मित्रांनो, सोमजाई माता तीर्थयात्रेत मी सुषमा आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण ही पाहणार आहोत कन्याकुमारी यात्रेची व्हिडिओ. फक्त जेवण करत असताना ना तुम्ही जेवण करा पण कान माझ्याकडे द्या. त्या पुढचं फक्त सूचना ऐकत जा. मी तुम्हाला हात विनंती आहे. आपण जेवण झाल्यानंतर आपण स्वामी विवेकानंद स्मारक तिथे कन्याकुमारी माता मंदिर वगैरे आणि लास्टला सूर्यास्त वापस आपण गेलेला आहोत. चालत असं फक्त 10 तरी पोहोचणार तिथे जायचं आहे. जेवण झाल्यानंतर बरोबर इथून आपण 1 वाजता इथं निघणार आहोत. आता वाजले 11:15. जेवण झाले थोडा आराम करा. 1 वाजता सर्वांनी आहे. चालेल. तिथून आपण पुढे जाणार आहोत. इथून चालतच जाणार फक्त 10 मिनिटं लागली चालत जाण्यासाठी. प्रत्येकाने आपापली कॅब बरोबर घ्या. कॅब मध्ये असते एक गुरुची निशाणी आहे आणि त्या साधन आहे. याची सर्वांनी दक्षता घ्या. ती बॅग आपल्या बॅगला अडकवू नका. घ्या ती डोक्यामध्ये झाला. ही सर्वांना विनंती आहे. तिथे गेल्यानंतर स्मारकसाठी 100 रुपये तिकीट असणार आहे. ती प्रत्येकाने आपापले तसे काउंटरला तिकीट काढायचे आहे. 100 रुपये तिकीट आतमध्ये जाण्यासाठी असणार आहे. आणि जेवण करून मग आता कन्याकुमारी मध्ये आम्ही शेतकरी असताना आज आम्ही स्मारक या ठिकाणी बोटीने प्रवास करतो. सर्व सुंदर माता अशा प्रकारे सुंदर अशा बोटीमध्ये सर्व प्रवासी एकत्रित बसून याचा आमचा प्रारंभ झालेला आहे. बोटीमधून प्रवास झालेला आहे. अशा प्रकारे महाराजांच्या चालण्या निदर्शनाखाली यात्रा सुरू झाली. ही यात्रा म्हणजे कन्याकुमारी, भारताचे शेवटचे टोक. या कन्याकुमारीचं वैशिष्ट्य म्हणजे ते अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर असे 3 समुद्र एकत्र आलेले आहेत. इथला सूर्यास्त आणि सूर्योदय पण अगदी पाहण्यासारखं असतं. निसर्गरम्य सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यात काही कमालच आनंदी असतो. यात्रेकरूंनी सूर्योदय सूर्यास्ताचा आनंद घेत छान छान फोटो काढले. त्याचप्रमाणे इथलं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे विवेकानंदांचं स्मारक आहे. ह्या स्मारकामध्ये विवेकानंदांनी ध्यान केलं होतं. अशाच प्रकारे वेगवेगळ्या यात्रांचं आम्ही आयोजन करतो. आमच्या यात्रेत सामील होण्यासाठी आम्हाला लवकरात लवकर संपर्क करा. आमचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.